नमस्कार. आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचे तोंडी परीक्षा मार्क मेकर लॉग इनमधून कसे भरावेत व ते चेकर अप्रूव्हलसाठी कसे सेंड करावेत आणि चेकर अप्रूव्हलने चेक करून ते सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हलला कसे सेंड करावेत याबाबतचा उपयुक्त व्हिडिओ पाहत आहोत. तरी व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. तर आपण आता प्रत्यक्ष आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊया. या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला माहितीच आहे यूजर आय डीमध्ये आपल्याला जो मेकरने बनवलेला आय डी आहे तो प्राप्त झालेला आहे आणि पासवर्डही प्राप्त झालेला आहे. तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे व मेकर लॉग इन व्हायचं आहे. अशा प्रकारे मेकर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ग्रेड मार्क्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी ब्लँक मार्कशीट डाउनलोड करून घेतल्या होत्या त्यावरती आपण परीक्षेचे मार्क लिहून समोर ठेवून आपणास या ठिकाणी एडिट या बटनावरती विषयांच्या नुसार क्लिक करायचं आहे. समजा हा मराठी विषय आहे आणि मला आता मराठीचे मार्क भरायचे आहेत तर मी या एडिट या बटनावरती क्लिक करून घेईल व क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपणापुढे ओपन होईल व या ठिकाणी आपणास मार्क भरून घ्यायचे आहेत. विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक आणि त्यापुढे त्या विद्यार्थ्याला पडलेले मार्क या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. असे सर्व मार्क टाकून घेतल्यानंतर खाली येऊन आपणास ह्या नोट्स वाचून घेऊन अगोदर सेव्ह करायचे आहेत व सेव्ह करून पुन्हा एकदा चेक करून सेंड फॉर चेकर अप्रूव्हल यांना सेंड करायचे आहेत. अशा प्रकारे सर्व विषयाच्या एक एक करून सर्व काम पूर्ण करून घेऊन सेंड फॉर चेकरला पाठवायचे आहेत व त्यानंतर हे चेकरला पाठवल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी कोणताही बदल करता येत नाही. बदल करायचा असेल तर आपल्याला एक चान्स चेकर लॉग इन करता येतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपणास मार्क बदलता येतात. आता यानंतर आपण पुढील भाग पाहूया. चेकरने मार्क चेक करून आणि आपल्या मार्कशीट डाउनलोड करून बोर्डाला कशा प्रकारे पाठवायचे आधी. आता चेकर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपणास मेक ग्रेड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व क्लिक केल्यानंतर आपणास मेकरने पाठविलेले सर्व विषयाचे गुण या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी आपण एडिट फॉर मार्कसुद्धा करू शकतो. या ठिकाणी एडिट फॉर मार्क करून जर मेकरनं टाकताना गुण चुकले असतील तर या ठिकाणाहून आपण या मार्कचा यातून बदलूसुद्धा शकतो. आणि आता हे सर्व मार्क चेक केल्यानंतर आपणास सर्व विषयाचे मार्क चेक केल्यानंतर खाली येऊन सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे व सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण विषयाच्या अशा प्रकारे गुण आपणास सेव्ह करून घ्यायचे आहेत व पूर्ण गुण भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपणास सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे सर्व गुण आता बोर्डाला जातील. त्या अगोदर मुख्याध्यापकाने आपणा इथून फिल ड्राफ्ट मार्क लिस्ट या ठिकाणी येऊन त्या सर्व मार्क लिस्ट डाउनलोड करून घ्यायचे आहेत व त्याच ऑफलाईन आपणाला बोर्डाला जमा करायचे आहेत. या ठिकाणी टच केल्यानंतर अशा प्रकारे आपणास त्या मार्कशीट डाउनलोड होतील व त्या PDF उघडतील आणि त्याच्या प्रिंट काढून घेऊन त्यावरती खाली ज्या कोणाच्या सह्या घ्यायच्या आहेत त्या सह्या करून बोर्डाला पाठवून द्यायच्या आहेत. अशा प्रकारचा हा उपयुक्त व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. धन्यवाद.